जय शिवराय. राम रावण युद्धात लक्ष्मण मूर्छित झाले असताना त्यांच्या उपचारासाठी हनुमान हिमालयातून संजीवनी नेण्यास निघाले. हिमालयातील एक संपूर्ण डोंगर घेऊन लंकेकडे परतत असताना त्या डोंगराचा एक तुकडा खाली पडला. तोच आजचा द्रोणागिरी डोंगर होय. तर आज आपण द्रोणागिरीस भेट देणार आहोत. त्यासाठी आम्ही पनवेलहून प्रवासाची सुरुवात केली. आमचा प्रवास हा JNPT रस्त्याने झाला आणि मध्येच एक डाव्या वळणाने उरणकडे निघालो. दुरूनच आपल्याला द्रोणागिरीचे दर्शन होते. हा कोणत्याही डोंगर रांगेशी हा भाग जोडलेला नाही. आपणास उरण रेल्वे स्टेशन दिसते. त्यानंतर चारफाटा आल्यानंतर डाव्या बाजूला बस डेपोला येतो आणि डेपोच्या अगदी समोरचा रस्ता हा गडाकडे जातो. पायथ्याशी गाडी लावून गडाकडे जायला निघालो तर वाट ही 2 घरांच्या गल्लीतून सुरुवात होते. नंतर आपण गडा शेजारी पोहोचतो. जय शिवराय. आज आपण भेट देत आहोत उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यास आणि माझ्याबरोबर आहे प्रथमेश आणि अथर्व आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आता इथून पुढे किल्ला सर करणार आहोत. हा आमचा अथर्व याचा पहिलाच किल्ला. गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर श्री हनुमानाचे दर्शन होते आणि येथेच आम्हाला गड संवर्धन करणारी संस्था वेड फक्त गड किल्ल्यांचे सदस्य भेटले. गडाखाली तोफ सापडली. ती तोफ गडावर नेऊन ठेवली त्याची माहिती त्यांनी दिली. तीही तोफ आपण गडावर पाहूया. यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही पुढे निघालो. गडावर चढणे सोपे व्हावे यासाठी झाडांचे ओंडके रस्त्याला आडवे करून पायरीसारखी रचना केलेली दिसते. एकाच प्रकारच्या दाट झाडीतून हळूहळू चढत जाणाऱ्या या वाटेने आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो. येथे डावीकडे वळून डोंगराच्या धारेवर चढायला सुरुवात केली. अर्धा तासानंतर आपण एका बुरुजा शेजारी पोहोचतो. पूर्वी गडाच्या खालच्या अंगाला ही तटबंदी असावी. त्यातील हा एकमेव बुरुज आज पाहायला मिळतो. येथून खाली ONGCचा प्लांट व त्याच्या पुढे लांबवर पसरलेला समुद्र दिसतो. बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून आवाज येतोय. हा बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा बुरुज गूळ आणि चुना याने जोडलेला दिसत नाही, तर दगडाला खाचे करून एकमेकात दगड गुंफून हा बुरुज बनवलेला दिसतो. पुढे आल्यानंतर आपण तटबंदी जवळ येतो आणि ही बाले किल्ल्याची तटबंदी आहे. त्या तटबंदीत एक छोटे कमान असलेले हे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार दिसते. चौकीच्या मागे हा एक कमानीदार दरवाजा दिसतो. आत आल्यानंतर पाहू शकता चुना आणि गुलाबापासून पूर्ण बनवलेला दरवाजा. फोटो का
हा किल्ला देवगिरीच्या यादवांनी बांधला, परंतु त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या हाती गेला. आणि पोर्तुगीजांच्या हाती आल्यानंतर त्यांनी हा बांधण्याची चर्च आहे काचेचे आपल्याला हा चर्च आतमध्ये जाऊन ते जे दुर्गवीर काम करतात, गड संवर्धन करतात, जे दुर्गवीर गड संवर्धन करतात त्यांना ही तोफ सापडली गडाच्या पायथ्याशी. आणि ही तोफ आता गडावर आणून ठेवलेली आहे. आणि त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्यासाठी त्यांचा खूप अभिनंदन. आता आपण चर्चच्या प्रवेशद्वाराला आलात आणि चर्चचे प्रवेशद्वार बघा, एकावर एक दगड रचून जसे आपले बनवलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता गोलाकार घुमट आणि मोठ्या खिडक्या दिसून येतात. ह्या खिडक्या त्यावेळी काचेच्या बनवलेल्या असाव्यात. आपण येथील दरवाजातून बाहेर निघूया. चर्चच्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली गागवणी व गिजोनी नावाची 2 पाण्याची बांधीव टाकी आहेत. या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या 6 कमानी आहेत. 2 कमानींच्या मध्ये वरच्या बाजूस आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत आणि आता लोखंडी जाळी सुद्धा लावली आहे. यामुळे पाण्याची वाफ कमी होते आणि केर कचरा पाण्यात पडत नाही. मंदिराच्या बाजूला हे एक झोते पाहायला मिळत आहे आणि ह्या आतमध्ये 2 देवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये पहिले एक देवीची मूर्ती पाहायला मिळते आणि दुसरी विष्णूची मूर्ती असावी. चर्चच्या डाव्या बाजूस उत्तरेला बुरुज आहे. ही बालेकिल्ल्याची तटबंदी सुद्धा दगड केवळ एकमेकांवर रचून बनवलेली आहे आणि येथूनच आसपासचा परिसर पाहता येतो. या गड माथ्यावरून दिसतो उरण रेल्वे स्टेशन. त्यानंतर ही जी गाव आहे द्रोणागिरी कॉलनी. त्यानंतर आपण खाली दिसतोय उरण शहर. हा जो आहे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महाद्वार, या गडाचा महाद्वार. या गडाची जी कमान एक बाजूने दाखवलेली आहे, ही दाखवलेली कमान इथे ठेवलेली आहे. ही दाखवलेली कमान ही इथे ठेवलेली आहे. म्हणजे हे 2 जोडून हा आणि हा मुख्य भाग आणि हा जो गणपतीचा दगड आहे वगैरे गणपती, हा गणपतीचा दगड हा 2 ह्याच्यामध्ये जोडलेला होता. ह्या दगडाला की स्टोन म्हणतात. म्हणजे हा दोन्ही कमानीचे दोन्ही दगड जोडून घेतो. ह्या दगडाची रचना इतर गडांच्या दरवाजाप्रमाणेच आहे. ह्या 2 देवळ्या, ही देवळी म्हणजे सैन्याला बसण्याची जागा.
महाद्वारापासून पुन्हा मागे डावीकडे फिरून पुढे चालत राहिल्यास आपणास समोरच्या डोंगरावर दाट झाडीत एक भगवा झेंडा दिसतो. त्या दिशेने चालत आपण वेताळ मंदिरापाशी पोहोचतो. येथूनच पुढे चालत राहिल्यास पाण्याचे विस्तीर्ण टाक पाहावयास मिळते. या टाकला मधून कडा ठेवून विभागले आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरी मारण्यासाठी 45 मिनिटं लागतात. यानंतर आपण करंजा गावातील द्रोणागिरी देवीचे दर्शन घेऊ. हे मंदिर पायथ्यापासून गाडीने 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.